मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शर्मिलाताई ठाकरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, या ठिकाणी तुम्ही पोहोचलात, पूजा देखील झालेली आहे, 16वं वर्ष आहे. कशा पद्धतीनं तुम्ही शुभेच्छा देणार? शुभेच्छा म्हणजे शालिनी आणि अमेयचं मी कौतुक करीन अशासाठी की चित्रपट क्षेत्रातल्या कुठलाही प्रॉब्लेम असो, अगदी छोट्याच्या छोट्या खालच्या कर्मचाऱ्यापासून कलाकारांपर्यंत ते सगळे इकडे सॉल्व्ह होतात. म्हणजे मराठी पिक्चरला थिएटर मिळण्यापासून सगळे प्रॉब्लेम्स अंडर वन रूफ सगळे सॉल्व्ह होतात. म्हणजे मला आता कुठच्या दुसऱ्या पक्षाची अशी संघटना आहे असं मला वाटत पण नाही आणि माहिती पण नाहीये. आणि मनसे नेहमीच बाजू घेत राहिलेले, मराठी कलाकार असू द्या किंवा विविध त्यांचे मुद्दे असू द्या, समस्या असू द्या, यापुढे देखील तितक्याच प्रकर्षाने घेतले जातील. मुद्दे मराठीत तर घेतलेच जातील, पण तुम्ही बघाल तर इथे हिंदीतले पण लोक आलेले आहेत. म्हणजे प्रॉब्लेम्स हे फक्त मराठी लोकांना नसतात, सगळ्यांनाच असतात. त्यामुळे सगळे कलाक्षेत्राशी निगडीत सगळे लोक इथे आलेत. एक महत्वाचा राजकीय प्रश्न आहे. मालवणामध्ये सिंधुदुर्गात काल राडा झाला. भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमने सामने आले आणि यानंतर बरीचशी चर्चा रंगू लागली की आदर्श शिल्प कसं असलं पाहिजे. आता माहिती संचालनालय यातून जी माहिती मिळते, कला संचालनालयातून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी केवळ 6 फुटाच्या पुतळ्याची परवानगी दिली होती. मात्र त्या ठिकाणी 30 ते 35 फुटाचा पुतळा तयार झाला. याकडे कसं पाहता? मला इतकं दुःख होतंय की हे सांगतायत की 45 वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपतींनी बांधलेला 350 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. किंवा त्यांचे इतके गड किल्ले आहेत, प्रतापगड धरा, रायगड धरा, तटबंदी का असेना पण ती अजूनही उभी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती वारा सोसते. पण मला दुःख असं वाटतं की ऍटलिस्ट तुम्ही छत्रपतींना तर सोडा. म्हणजे मुंबई नाशिक रस्ता करप्शन, इतके खड्डे आहेत. मुंबई गोवा आम्ही आंदोलनं करून थकलो. कोकणातले लोक पण काय रक्ताचे आहेत की ते अजूनही ह्या लोकांवरती विश्वास ठेवून त्यांना मतदान करतात. इतका भीषण रस्ता आहे. मला गेल्या वर्षी असं वचन दिलं होतं की गेल्या गणपतीत एक ट्रॅक आम्ही पूर्ण करू. आजही उखडलेला आहे. म्हणजे राजसाहेबांचं एक क्लिप आहे 16 मिनिटाचं की मोहनजोदडो, हिरोशिमा आणि नागासाकी आज सुंदर शहरं झाली की जिथे खरंच अणुबॉम्ब पडला होता. आणि आपल्या महाराष्ट्राचे रस्ते हे अणुबॉम्ब न पडतात असे आहेत. आणि त्यांनी किती सिंपल सांगितलं की जिथे छत्रपतींचा वावर झालाय, जिथे त्यांनी स्वतःने ते किल्ले बांधलेत, ते तुम्ही जतन करा ना, ते जतन करा. त्याच्यापेक्षा हे कशाला असे बांधता. आणि तो पुतळा तुम्ही जर बघाल, जो पडलेला दाखवतो तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्र किनारी कोण उभा करतो? म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जे स्कूलचे टेक्नॉलॉजिस्टची पण गरज नाहीये. आपल्यासारखे जे आपण शिकलेलो नाही आहोत स्कल्प्टर, ते पण आपण सांगू की पुतळा पोकळ कसा असेल. आता आपण इतके शिवाजी महाराजांचे पुतळे बघतो. आमच्याकडे शिवाजी पार्कला आमच्या घरासमोर पुतळा किती जुना आहे. म्हणजे मी तर लहान असल्यापासून बघतेय. मग असं ह्यांच्या मते तर गेटवे ऑफ इंडिया कधीच पडायला पाहिजे होतं. गेटवे ऑफ इंडिया इतकं वर्ष जुनं आहे, त्याच्यावरती तर किती वारा आणि किती त्यांनी सहन केलाय. जसा शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले जे समुद्रात बांधलेत, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, ते तर कधीच पडले पाहिजेत. त्याची तटबंदी पण अजूनही आहे चांगली. आतमध्ये थोडी पडझड झाली असेल, 350 वर्ष जुना आहे म्हणून, पण तुमचा पुतळा 8 महिन्यात पडतो. म्हणजे मी तेच बोलते की छत्रपतींना तर सोडा. करप्शन सगळीकडे बोकाळलंय. म्हणजे रस्ते आत्ता केले, उद्या खड्डे पडतात. आता समृद्धी महामार्गाला तडे. तुम्ही चांगल्या कंपन्या घ्या, L&T सारख्या, आणि त्यांना चांगले रस्ते तर बनवायला सांगा. राजकारण होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. आता ज्या पद्धतीनं सगळे नेते मालवणात जात आहे, शरद पवारांचं कालचं वक्तव्य होतं की भ्रष्टाचार कुठे करावा सरकारला याचं तरी तारतम्य असायला हवं. म्हणजे भ्रष्टाचाराला ते खतपाणी घालतायत का, असा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस विचारत आहेत. कसं आहे की कोणी कोणाला बोलावं हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्या काळातले भ्रष्टाचार चांगले आणि मोठे का ह्यांच्या काळातले, ह्याची कॉम्पिटिशन लागलं ना तर तराजू सेम आहे. म्हणजे जशा बलात्काराच्या केसेस आता हे बोंबलत आहेत की बलात्कार होतोय, त्यांच्या काळात जसे काय एकही बलात्कार झालाच नाहीये. म्हणजे महिलांवरती अत्याचार तेव्हाही होत होते, आत्ताही होत आहेत. फक्त मला तेच सांगणं आहे की सगळे जेवढे महिलांवरती पुळके आणतायत ना, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तो शक्ती कायदा एकदा पास करून घ्या की जो पास झाला. तर माझ्याकडे आता एक काल केस आली, 8 वर्षापूर्वी त्या मुलीवर अत्याचार झालाय, आज 8वं वर्ष आहे तिची कोर्टात केस आहे. कुठे शक्ती कायदा किंवा कुठे फास्ट ट्रॅक? म्हणजे एक दिवस बलात्कार झाला, 2 दिवस पक्ष आंदोलनं करणार, 3ऱ्या दिवशी ती मुलगी मेली, काय झाली, कोणाला काही पडलेलीच नसते, पुढची मुलगी बलात्कार झालेली असते. म्हणजे हे काय चाललंय? राज्य म्हणायचं का मस्करी आहे? पोलीस डिपार्टमेंट काय करतंय? म्हणजे वाईट अशासाठी वाटतं
की आपण पोलिसांचं इतकं कौतुक करत असतो, पण पोलीस कंप्लेंट घेत नाहीत. बलात्कारासारख्या गुन्ह्याची तुम्ही कंप्लेंट नोंदवूनच घेत नाही, असं कसं चालेल? म्हणजे बदलापूरची केस जेव्हा माझ्या पक्षाकडे आली तेव्हा पक्षाची बाई तिकडे जाऊन बसली, तेव्हा ती केस नोंदली गेली. तोपर्यंत ते नोंदूनच घ्यायला तयार नव्हते. म्हणजे शाळा सारख्या संस्था या कुठल्या पक्षाशी निगडीत जरी असल्या तरी गुन्हा हा गुन्हा आहे. मी गेल्या जेव्हा नवी मुंबईला बोलली होती की तो हिंदू असेल की मुसलमान असू देत, बलात्कारी हा बलात्कारी असतो, त्याला जातपात नसतं. तसंच आहे ना हे, की शाळा कोणाशी तरी एकाशी संलग्न आहे म्हणून आम्ही केसच घेणार नाही, असं कसं चालेल? शेवटी तो गुन्हा केलाय ना, आणि तो मोठा गुन्हा आहे. ताई, मनसे कायम या सगळ्या प्रश्नांबद्दल संवेदनशील राहिलंय, आंदोलनं केली. आनंद नाही म्हटला पाहिजे, पण मला अभिमान वाटतो की त्या महिलेला किंवा त्या पेरेंट्सना आमच्याकडे यावं असं वाटलं. म्हणजे एवढे 6-7 मातब्बर पक्ष म्हणतात जे वर्षोनवर्ष सत्तेत आहेत, त्यांच्यावरती विश्वास न ठेवता ते आमच्या शाखेत आले. भविष्यातही मनसेकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जे काही घडलं त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाईल. स्वतः राजसाहेब जाणार आहेत का मालवणात? बरेच प्रश्न विचारले जातात. मला असं वाटतं राजसाहेब जातील, पण काय उपयोग आहे का? आता काल सगळे जाऊन आले, काय म्हणजे पुतळा आता ऑलरेडी झालेलं आहे, त्याचं काय व्हायचंय ते. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की साहेबांनी सांगितलं तसंच आहे, पुतळे कशाला उभारताय? जे तुम्ही शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले ते जतन करा. तुमच्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आपला छत्रपती किती मोठा होता, की त्यांनी त्या काळात जेव्हा दळणवळणाची काही साधनं नव्हती तेव्हा कसे किल्ले बांधले. मग आता आपण जर किल्ल्यावर गेलो, मी पूर्वी ट्रेकिंग करायची कॉलेजमध्ये असताना, आम्हाला आश्चर्य वाटायचं की कसे घोड्यावरनं लोक चालले असतील, किंवा आपण म्हणतो आग्र्याहून सुटका, आग्र्यावरनं आता तुम्ही ट्रेननी किती तास लागतात, ते तसे कसे लपत आले असतील, घोड्यावरनं आले असतील, कसे लपत छपत कपडे बदलून आले असतील. म्हणजे ही हिस्ट्री शिकवण्यासाठी तरी तुम्ही ते जतन करा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.